ज्ञानोबा सांगतात, जय कृष्णची होई आपण, म्हणजे आपण आपलं अंतःकरण, आपलं चित्त कृष्णमय झालं. आपला कृष्णमय होणं म्हणजे काय? कृष्णमय होणं म्हणजे आपलं चित्त, आपलं अंतःकरण, आपलं मन हे कृष्णाच्या नामस्मरणामध्ये रममान होणं. जय कृष्णची होई आपण, असं आपण नामस्मरण करता करता आपण भगवत स्वरूप झालो. तर कृष्ण होय आपल्या अंतःकरण, आपलं अंतःकरण कृष्णमय होतो. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण नाही बरं का, प्रत्यक्ष कृष्ण नाही. कृष्ण म्हणजे आपल्या अंतःकरणाचा भाव, त्याला कृष्ण असं म्हणतात. कृष्ण म्हणजे काय? आपल्या अंतःकरणाचा, आपल्या नामाचा भाव, त्याला कृष्ण म्हणतात. आपल्याकडे जो भाव तयार होतो नामाचा, त्या भावाला कृष्ण असं संबोधण्यात आलं, म्हणजे संबोधन करण्यात आलेलं आहे. मग संकल्पाची अंगण ओळंगती सिद्धी. जर आपला भाव कृष्णमय झाला तर संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी, म्हणजे आपला अंतःकरण कृष्णमय झाला तर आपल्याकडे आपल्या अंतःकरणामध्ये संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी, म्हणजे आपल्याकडनं संकल्प विकल्प निघून जातात. आपण कृष्णमय झालो, मग आपल्याकडे संकल्प येईल का? संकल्पच आला नाही तर विकल्प होईल का? म्हणजे आपल्याकडे, आपल्या मनाकडे कुठलेच विचार ज्यावेळेला नसतील, ज्यावेळेला आपल्या मनाकडे कोणतेच विचार नसतील, त्यावेळेला आपण कृष्णमय होतो. आणि कुठलेच विचार नसतील ज्यावेळेला, तेव्हा आपण कृष्णमय झाल्यानंतर आपल्याला ज्या रिद्धिसिद्धी आहेत, त्या रिद्धिसिद्धी प्रत्यक्ष आपल्याला आपल्यासमोर उभ्या राहतात. आणि त्या साधकाकडे काय करतात? उभ्या राहून सांगतात की बोला तुम्हाला काय पाहिजे, साधकाला सांगतात. म्हणजे प्रत्यक्ष रिद्धिसिद्धी काय करतात? आपल्याला ओळंगती म्हणजे आपल्यासमोर आडव्या येतात आणि काहीतरी माग म्हणून सांगतात. पण अशा वेळेला जर भगवंतासारखं आपलं अंतःकरण झालं, जर जय कृष्णचे होई अंतःकरण, जय कृष्णचे होई आपण, जय कृष्ण होई आपल्या अंतःकरण, आपल्या अंतःकरणामध्ये कृष्णमय भाव तयार झाला तर मग आपल्याला रिद्धिसिद्धी द्यायला येतात. पण ज्याचा अंतःकरण कृष्ण परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे, तो रिद्धिसिद्धींना कशाला जवळ घेईल? ज्याने आपला भगवंत आपलासा करून घेतलेला आहे, जो आपल्या भगवत स्वरूपाशी एकरूप झालेला आहे, मग तो रिद्धिसिद्धीकडे अजिबात लक्ष घालत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, ज्याने आपल्याला आपला अंतःकरण मध्ये असलेला जो भगवंत एकरूप, भगवंताशी एकरूप झाला, अंतःकरणातल्या भगवंताला आपला केला, तो रिद्धिसिद्धी मागे लागत अजिबात नाही. मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी, पण त्या सिद्धी येतात बरं का आपल्याला द्यायला. ज्यावेळेला आपल्याला आपलं अंतःकरण कृष्णमय होतं, त्यावेळेला रिद्धिसिद्धी आपल्याला द्यायला येतात. म्हणजे जर आपण त्यांना स्वीकार केलं आणि त्यांचा वापर केला तर आपल्या अंतःकरणातला भाव पण निघून जातो. जो नामाचा भाव आहे तोही निघून जातो आणि माणूस त्या रिद्धिसिद्धीमध्ये अडकतो आणि मग त्याच्या शब्दाला किंमत येतो. तो बोलेल ते शब्द होऊन जातो, ते बोलेल ते ब्रह्मवाक्य त्या रिद्धिसिद्धींना पूर्ण करावे लागतं. आणि मग त्याला वाटतं की आता जगामध्ये माझ्या वाक्याला किंमत आली, माझ्या शब्दाला किंमत आली, मी जे बोलेन ते ब्रह्मवाक्य. आणि तो रिद्धिसिद्धीचा वापर चांगल्या कामासाठी केला तोपर्यंत त्या थांबतात. आणि एकदा का त्याने वाईट कामासाठी त्या सिद्धीचा वापर केला का त्यांच्याकडून निघून जातात. भक्ती पण निघून जातो, वैराग्य पण निघून जातो, ज्ञान पण निघून जातो, सगळंच निघून जातो. मग म्हणून रिद्धिसिद्धी जी आहेत ना, रिद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी. ज्ञानोबा सांगतात की नाही, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवळ त्या परमानंदी मन नाही. म्हणजे त्या
परमात्मा स्वरूपामध्ये, त्या परमात्माच्या ब्रह्मानंदामध्ये आपलं मन नसेल तर रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी आहेत. त्या सगळे उपाधी आहेत. एक भगवंताचं नामस्मरण सोडलं तर बाकी जे जे आपल्याला मिळेल, जे जे आपल्याला प्राप्त होईल ते सगळं नाशिवंत आहे. जे काय आपल्याला रिद्धी सिद्धीतून मिळेल ते सगळं नाशिवंत आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जेव्हा त्या परमानंदी मन नाही त्या परम अशा आनंदामध्ये आपलं मन रममान होत नाही. झालं पाहिजे का? कारण तेच शाश्वत आहे. ब्रह्मशाश्वत काय? ब्रह्मशाश्वत म्हणजे काय? ते ब्रह्मनाम शाश्वत आहे. त्या ब्रह्मनामाशी आपण एकरूप होणं आणि त्याचं भजन करणं. त्याच्या भजनातून जे जे आपल्याला मिळेल ते काय मिळणार आहे आपल्याला भजनातून? तर फक्त आनंद, संतोष, सुख, समाधान हेच मिळणार आहे. ह्याच्या पलीकडं जे जे असेल ते रिद्धी सिद्धी आहे. सुख मिळणं, समाधान मिळणं, संतोष मिळणं हे कशातून मिळतो? तर भगवंताच्या नामस्मरणातून. म्हणजे जाई कृष्ण ठेवूया आपण, ताई कृष्ण होऊया. आपल्या अंतःकरण, आपल्या अंतःकरण कृष्णमय होतो. मग संकल्पाच्या अंगण वळंगती सिद्धी, संकल्पाच्या थांबले जातात आणि रिद्धी सिद्धी निधी आपल्याला आडव्या येतात. पण त्यांना आपण काय करायचं? बाजूला करायचं. आपण काय करायचं? जे शाश्वत आहे त्या शाश्वताला घ्या. जे नाम शाश्वत आहे, जे परब्रह्म शाश्वत आहे त्या परब्रह्म शाश्वताला धरा. बाकीचं सगळं जाणार आहे. जे जे दिसतं, जे जे आपल्याला प्राप्त होणार आहे भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या आनंदाशिवाय जे काय सृष्टीमध्ये आपल्याला दिसतं ही सगळी माया आहे. आणि त्या माया काय करते? आपल्याला या भगवंताच्या नामस्मरणापासून बाजूला करायला बघते. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. आपल्याला नामस्मरणापासून वंचित करणारी आपली मायाच आहे. जसं मागे उदाहरण दिलं की डोळा आहे. डोळा तो काय करतो? त्या डोळ्यामध्ये तो पाण्यापासून बनलेला आहे. डोळा कशापासून बनला आहे? पाण्यापासून बनला आहे. आणि त्या डोळ्याच्या पाण्यापासूनच काय होतो? तर मोतीबिंदू तयार होतो. आणि तो मोतीबिंदू काय करतो? नजरेला आडवा येतो. आपली नजर पुढे जाऊन देत नाही. नजरच बंद करून टाकतो. माणसाला आंधळा करून टाकतो मोतीबिंदू. पण आता उपाय निघालेत. मोतीबिंदू काढून त्याच्यामध्ये लेन्स टाकून डोळ्याचं ऑपरेशन करतात. पण ज्यावेळेला ह्या प्रक्रिया नव्हत्या त्यावेळेला लोकांची अवस्था फार बिकट होती. डोळ्यातलं पाण्यातूनच काय तयार होतं? मोतीबिंदू तयार होतो. समुद्रातल्या पाण्यातूनच त्या गारगोट्या तयार होतात. तसं आपण ज्या आत्मतत्वातून आलेलो आहोत ती माया आहे. त्या मायाच काय करते? तर त्या ब्रह्माच्या आड येते. मायाच आपल्याला पुढे जाऊन देत नाही. मन माया सर्व करी आणि आळ घालते ब्रह्मावरी. मन आणि माया हे सगळं करतं. त्या मायेकडे मन आहे. मन मनाच्या पलीकडं आपण जायला पाहिजे. मनातीत, गुणातीत. परब्रह्म कसा आहे? गुणातीत, गुणांच्या पलीकडं. मनातीत, देहातीत, या सगळ्यांच्या पलीकडे परब्रह्म आहे. परे ऐसे जे प्रेम त्या अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. आता इथे सांगतात, ज्ञानोबारा लिहितात तिथे बघा काय कसं उल्लेख केलेला आहे बघा. परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम आहे ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. भगवंताचं निस्सीम प्रेम आहे अर्जुनाच्या ठिकाणी. सगळीकडे भगवंताचंच प्रेम अर्जुनावरच आहे. आणि म्हणून अर्जुन सगळ्यात काय ठरला? सगळ्यात लाडका भक्त अर्जुन ठरला आणि उद्धव. आणि हे लाडकेपण जे आहे किंवा लाडका भक्त ठरण्याचं निश्चित कारण, एकमेव कारण काय आहे? तर पाहे पांडव वनवासी परंतु अखंड देवाशी चिंतिती. पाहे पांडव अखंड वनवासी
परी ते देवाशी चिंतिती, म्हणजे देवाचं अखंड भजन चालू होतं त्यांचं. तसं आपलं जर अखंड भजन चालू असलं तर आपण पण भगवंताला प्रिय असू. सगळं जे काय आहे ते सूत्र आहे ते भजनाचं सूत्र आहे. संपूर्ण माणसाच्या जीवनाला सूत्रबद्ध करायचं असेल, एका सूत्रात बांधायचं असेल, एकतर भगवंताच्या नामस्मरणाशी एकरूप व्हा. कारण भगवंताचं नामस्मरण हेच आपल्याला तारेल आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू आपल्याला तारू शकत नाही. भगवंताचं नामस्मरण फक्त आणि फक्त, बरं का, एका नामस्मरणाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट कितीही ज्ञान असलं तरी आपण तरून जाऊ शकत नाही. कितीही पैसा असला, कितीही ताकद असली, किती मोठी सत्ता असली तरी आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला कोणीच तारू शकत नाही. संपूर्ण ग्रंथांचं सार एकमेव सारखं आहे तर ते भगवंताचं नामस्मरण, आणि ते आपल्याकडे असेल तर आपण तरला जाऊ. भगवंताला अर्जुनच प्रिय का? तर अर्जुन कसा होता? अनिंदकू, म्हणजे कोणाचीही निंदा करायचं नाही. शुद्ध मती आणि अनिंदकू. अर्जुनाचा स्वभाव कसा होता? शुद्ध मती आणि अनिंदकू, म्हणजे त्याची मती शुद्ध होती आणि कोणाचीही निंदा करायचा नाही. म्हणून भगवंताला तर अर्जुन खूप प्रिय होता. तसं आपली पण परिस्थिती तशीच असली पाहिजे. आपल्याकडे शुद्ध मती असली पाहिजे. कोणाचीही निंदा आपल्याकडनं होता कामा नाही. कोणी निंदो आपला अथवा वंदो, कोणी निंदो अथवा वंदो आमचा धंदो हरिगोविंदो. कोणी निंदो अथवा वंदो आमचा धंदो हरिगोविंदो. अशी मनाची अंतःकरणाची स्थिती झाली तर भगवंत आपल्याला जागच्या जागेवर कुठं लांब जायची गरज नाही. परंतु अशा प्रकारचे निश्चिम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच आहे बघा. म्हणून त्याला इच्छा नेहमी पूर्ण होतात. म्हणून त्या अर्जुनाच्या ज्या ज्या इच्छा करणार ओलंगती सिद्धी म्हणजे काय? भगवंत अर्जुन जे जे इच्छा करणार त्या संपूर्ण इच्छेचं निराकरण किंवा त्या पूर्तता, इच्छांची पूर्तता भगवंत स्वतः करायचा का? तर प्रत्यक्ष अर्जुन भगवंताचा प्रिय भक्त होता. तर एका नामस्मरणामुळे तो प्रिय होता. एका नामस्मरणामुळेच. तसं आपलं नामस्मरण आपलं अखंड चाललं तर भगवंताला आपण प्रिय होऊ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आयते ओंगरुनी ठेविले. म्हणून अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारेल. बघा, भगवंताचा लक्ष अर्जुनाकडे आहे. त्या अर्जुनाला ज्ञान कसं द्यायचं, कोणत्या घटिकेला द्यायचं, अर्जुनाचं अंतःकरण कसं आहे, अर्जुनाचं मन कसं आहे, त्याचं लक्ष कुठे आहे, हे संपूर्ण केंद्रित भगवंताने आपली दृष्टी अर्जुनावर केंद्रित केलेली आहे. आणि अर्जुनाचं संपूर्ण चित्त कुठं आहे हे भगवंत ओळखतो. अर्जुन म्हणजे आपणच बरं का. आपलं अंतःकरण कसं आहे, शुद्ध आहे का, आपल्या मनाकडे कोणते विचार आहेत, आपण कसला विचार करतो, आपलं अखंड नामस्मरण चालू आहे का. भगवंताला नामस्मरण आवडतो. आवडे देवासी तो हा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवाशी तो हा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आपण जर भजन केलं तर ते भगवंताला आवडतं. दुसरं काही आवडत नाही बरं का. भगवंताला मी परत सांगतो. म्हणून तुम्ही काय करा की आपलं भजन कसं चालेल, झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना सगळं आपलं भजन कसं, दिलेलं भजन ते करा. दुसरं उपाय काही नाही. भगवंताला प्राप्तीचं दुसरं उपाय कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामातूनच कलियुगी उद्धार होणार आहे. हरीचं नामच नसेल आणि तो नाम पण ओरिजिनल असला पाहिजे बरं का. जो दिलाय तुम्हाला तोच ओरिजिनल नाम आहे. बाकी मंत्र जपू नका. मंत्र तंत्र उपदेशिती ते गुरु म्हणजे परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्ष दाते. समर्थ रामदासाने लिहिलाय
मंत्रतंत्र उपदेशिते, ते गुरु म्हणजे ती, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते, ते तुम्हाला मोक्षाला नेणार नाही. म्हणून मूळ मंत्र जो आहे, जो बीज मंत्र आहे, जो तुम्हाला दिलेला आहे, हे संत परंपरेतून आलेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला. गोरक्षवाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोजविळे. तो आपल्याकडं, ते नाम आपल्याकडं असलं पाहिजे आणि त्या नामातून आपल्या जीवाचा उद्धार आहे. जीवाचा उद्धार कशातून? नामातून उद्धार होतो. या कारणे श्री अनंते ते मनोगत्याचे पुसते. भगवंताचं सारखं लक्ष त्या अर्जुनाकडे आहे. त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, तो कसा बघतो, तो कसा चालतो, सगळे हावभाव भगवंताला कळतात. आणि म्हणून तिथं लिहिलंय की या कारणे श्री अनंते ते मनोगत्याचे पुसते, होईल जाणून आयते ओंगरुनी ठेविले. श्रीकृष्णाने आयतेच उत्तराची ताट वाढून ठेवले आहे. अर्जुनाने प्रश्न विचारायच्या आतमध्ये भगवंताने अर्जुनाचं मन जाणलंय, मनातलं सगळं जाणलंय. भगवंत सगळं मनातलं जाणतो आणि असं मनातलं जाणल्यामुळे श्रीकृष्णाने आयतेच उत्तरांचे ताट तयार ठेवले आहे भगवंताने. म्हणजे अर्जुनाच्या मनातलं भगवंताने ओळखलंय की आपल्याला आता काय प्रश्न अर्जुन काय प्रश्न करेल. जसं एखाद्या शिष्याकडे आम्ही बघितलं की आम्हाला माहीत पडतो की बाबा हा आता आपल्याला काय प्रश्न विचारेल, बोलता बोलता काय विचारेल आपल्याला. कारण जसा शिष्याचा भाव असतो गुरुवर, तसं त्याच्या अंतःकरणातून भाव निघतो. जर शिष्याचा भावच नसेल सद्गुरूवर, तर मग आपल्याला संसारातले प्रश्न विचारणार. आणि शिष्याचा भाव एकमेव असेल, शिष्याचा भाव जर सद्गुरूंवर पूर्णपणे असेल, तर मग तो प्रपंचातले प्रश्न विचारणारच नाही. तो एकतर साधनेबद्दल बोलेल, अन्यथा तो ज्या शास्त्राचं वाचन केलं असेल, जे शास्त्र वाचलं असेल, ज्ञानेश्वरी वाचली असेल, भागवत वाचलं असेल, तुकोबारांची गाथा वाचली असेल, त्यातले प्रश्न करणार. आणि ज्याची निष्ठा नसते, मग तो इकडून निष्ठून कुठे जातो? प्रपंचात जातो. आणि प्रपंच कसा आहे, तर प्रपंच आपण करतो, पण प्रपंच आज न उद्या काय आहे, तर प्रपंच आज न उद्या जाणार आहे. ह्या प्रपंचाची कास न धरताना प्रत्येकाने काय करायला पाहिजे? भगवंताची कास धरायला पाहिजे. भगवंताचा पदर धरा, त्या नामाचा पदर धरा. नामाचा महिमा काय ते जाणा. प्रत्येकाच्या मुखातून नाम काय ऐकून घ्या. प्रत्येकाला अनुभूती काय, एकामेकाबद्दल चर्चा करा. तुम्हाला अनुभूती काय, तुम्हाला अनुभूती काय, ऐका. नामाचा महिमा गा, तरच तुमचा उद्धार होईल. प्रत्येक जीवाचा उद्धार, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी नाम आहे. प्रत्येक माणूस जड आहे, अज्ञानी आहे, अहंकारी आहे, विषयांनी बरबटलेला आहे. मग यातून बाहेर निघण्यासाठी एकमेव साधन काय असेल, तर ते नाम आहे. आणि नामाच्या जोडीला आपण काय करायला पाहिजे? सर्व ग्रंथांचं वाचन करून आपण प्रत्येक ओवीचा मतितार्थ म्हणजे काय? मतितार्थ म्हणजे अर्थ मतीमध्ये आहे, म्हणजे अर्थ मनामध्ये आपल्या तयार व्हायला पाहिजे. मतितार्थ म्हणजे मतीमध्ये, म्हणजे आपल्या मनामध्ये त्या नामाचा भाव तयार झाला तर आपल्याला ग्रंथांचा अर्थ सहज सांगता येतो, सहज. पण तो नामाचा भाव तयार व्हायला पाहिजे, संपूर्ण नामाचा भाव तयार व्हायला पाहिजे, अर्धवट नाही बरं का, संपूर्ण. मग जसं जसं आपण वाचणार, जसं जसं आपला नामाचा भाव आतमध्ये तयार होणार, तसं तसं ग्रंथांचा अर्थ बदलत जातो. जशी आपण एखाद्या पदार्थामध्ये साखर टाकत जाणार, तसं तसं त्याला गोडवा येतो. तसं आपण वाचन करणार, तसं आपल्याला ग्रंथाचा अर्थ अजून गोड होतो. आणि आपल्याला काय होतो? त्या परमानंदाची प्राप्ती होतो. अमृततुल्य असं नाम आहे. अमृततुल्य म्हणजे अमृत खाल्यावर माणूस अमर होतो, तसा नामामृत. हे
अमृत आहे, आणि तो अमृत तुम्ही सेवन केला तर आपल्याला काय होतं, अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं. ज्या अपत्ये ठाणी हुनी निघे, तयाची भूक ते मायेशीच लागे. एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य देरी. स्तनपान करणाऱ्या तान्ह्या मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागते. बघा कसा दृष्टांत दिला की स्तनपान करण्याची भूक एखादी आई आहे आणि तिचा लहान बाळ आहे, तर त्या आईकडे त्या मुलाविषयी एवढी ओढ असते स्तनपान देण्यासंदर्भात. तर भगवंत म्हणतो त्या मुलाला भूक लागण्याच्या आधी आईलाच भूक लागते. भूक लागते म्हणजे काय, आईचं लक्ष त्या मुलाकडे सातत्याने जातं तिकडे. त्या मुलाला कधी दूध पाजायचं. बरोबर ठरलेल्या वेळेला ती काय करते, त्या मुलाकडे सातत्याने लक्ष असतो. आपल्या बालकाकडे सातत्याने लक्ष देणारी त्याची आईच असते, आणि आईला पहिल्यांदा भूक लागलेली असते. असं सांगतात, स्तनपान करणाऱ्या तान्ह्या मुलाची भूक त्याच्या मातेलाच लागते. बघा, आईलाच लागते. आईला आपोआप कळते ना, लागते म्हणजे काय, कळते आईला. तसं अर्जुनाला काय काय पाहिजे, काय काय पुरवठा करायचा, हा संपूर्ण भगवंताला त्याची काळजी आहे. तसं आपण जर भगवंताचं भक्त झालो तर माझी या भक्ता काही संसाराची चिंता, राज्याची कांता काय भीक मागे. माझी या भक्ता काही संसाराची चिंता, माझ्या भक्तांना का संसाराची चिंता आहे राहील का. राज्याची कांता काय कोरांना मागे, राज्याची कांता काय भीक मागे. एकदा का समजा एक धरून चला, एक मुलगी आहे आणि तिने एका राजाशी विवाह केला. आता ती भिकारी आहे मुलगी, तिचं संपूर्ण घर काय आहे, भिकारी आहे. भिकारी म्हणजे दारिद्र्य अवस्थेमध्ये आहे. आणि त्या मुलीने एका राजाशी लग्न केला. आता राजाचं जे काही साम्राज्य ते तिचं झालं ना हो. राजाचा पैसा, राजाचा सोना, राजाचं साम्राज्य, घरदार, इस्टेट, बंगला, राज्यकारभार तिचं राजाचाच झालं ना. पहिली कोण होती ती, दारिद्र्य अवस्थेमध्ये जगत होती, पण आता राजाशी लग्न केलं. मग आता राजाची कांता काय भीक मागे. मग राजाची बायको झाली, मग आपण काय भीक मागणार आहे. दृष्टांत जरा, सिद्धांत काय लक्षात घ्या. सिद्धांत काय की जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये असलेल्या राजा म्हणजे त्या परमात्म्याशी, नाहीतर आपण ही देहबुद्धी राहत ना, तो पण प्रत्येकाची ही माया जी आहे, ही माया भिकारी आहे, दारिद्र्य हिच्याकडे आहे. मग ज्या वेळेला हिचा विवाह त्या परब्रह्म स्वरूपाशी, अंतर्देवाशी जेव्हा सद्गुरू तुळशीमाल गळ्यात घालतात आणि ध्यानाला बसून जीव शिवाचं ऐक्य करून घेतात, तेव्हा ही राजाची कांता काय होते, राजाची होते. म्हणजे आतमध्ये असलेल्या परमतत्वाशी ती एकरूप होते. मग आता ही कुठे भीक मागेल का, म्हणजे माया कुठे भीक मागेल का, नाही मागणार ना. जशी द्वैतातली प्रपंचातली राजाची बायको कुठे जाते का भीक मागायला, तसं आपण त्या परमतत्वाशी, परब्रह्माशी आपलं जीव शिवायचं ऐक्य झालं, परब्रह्म तत्वाशी आपलं लग्न लागलं, आपल्या गळ्यात तुळशी मालेचं मंगळसूत्र पडलं. मग आता ह्या राजाची ही कांता म्हणजे देहबुद्धी कुठे विषयांकडे भीक मागायला जाईल का, नाही जाणार महाराज, लक्षात घ्या. आणि हे सगळं जे तत्व आहे, हे तत्व समजून घेण्यासाठी श्रीगुरु जन्माला येतात. श्रीगुरूचं काम काय असतं, हेच तत्व पटवून देणं. तुमच्या जीवनाचा मतितार्थ, मतीमध्ये दडलेला अर्थ येतो, पण तो तुम्हाला कळत नाही का, कारण तुम्ही त्या मतीमध्ये ती मती प्रकाशित झालेली नाही म्हणून कळत नाही. एकदा का मती प्रकाशित झाली, मती म्हणजे मन तुमचा प्रकाशित झाला, त्या नामाचं चिंतन करता करता जर तुमचं मन प्रकाशित झालं, मनाकडे ज्ञान प्रकाश आला, आत्मतत्वाशी एकरूप झाले, तरच आपल्याला याचा अर्थ कळेल. एरवी त्याने मागितल्यावर मग काय ती त्याला दूध देत नाही का. आईने जर मुलाने, त्या लहान बालकाने दूध मागण्याच्या आधी आई दूध पाजायला तयार असते का,
तर आईचाच जीव मुलावर जास्त असतो, बालकावर. तसा कृष्ण परमात्मा जर आपला झाला तर भगवंताला आपली चिंता आहे. योगक्षम त्याचा तोच आहे. आपला योगक्षम भगवंत वाहतो. आपला योगक्षम कोण वाहतो? तुझी चिंता त्याशी सर्व आहे हो. आपली चिंता त्याला लागते. पण आपली भक्ती तशी असली पाहिजे, निश्चिम भक्ती असली पाहिजे, निश्चिम प्रेम असला पाहिजे. उपासना तेवढे असली पाहिजे. उपासना म्हणजे ध्यान, बरं का. उपासना म्हणजे बाकीचं नका पकडू. उपासना म्हणजे तुम्ही तुमच्या अंतःकरणाशी एकरूप होणे, याला उपासना म्हणतात. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत अंतर्देव, कालचा आपला विषय झालेला आहे. अंतर्देव अंतर्देव अंतर्निष्ठ तितकेच तरले, म्हणजे अंतर्देवावर ज्यांनी प्रेम केला म्हणून कृष्ण हा अंतःकरणाचा भाव आहे. कृष्ण परमात्मा म्हणजे अंतःकरणाचा भाव. लक्षात घ्या, तुमच्या अंतःकरणाचा कृष्णमय भाव म्हणजे तुमच्या अंतःकरणाचा भाव जो आहे कृष्णमय व्हायला पाहिजे. नामाचा भाव म्हणजे कृष्णमय भाव. म्हणून कृपाल वा गुरुची या ठाई, हे नवल नव्हे काही, परित्या असो ऐका काही, जे देव बोलते झाले. अर्थात कृपाल अशा सद्गुरूंच्या ठिकाणी असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो, अर्थात कृपाल अशा सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी प्रेम असणं हे काही नवल नाही. म्हणजे काय सांगायचं, जसं अर्जुनाचं प्रेम भगवंतावर होतं तसं शिष्याचं प्रेम आपल्या सद्गुरूंच्या पायांवर, सद्गुरूंच्या प्रत्येक वचनावर, सद्गुरूच्या प्रत्येक शब्दावर प्रेम असणं हे काही वावगं नाही म्हणतात. जसं अर्जुनाचं प्रेम होतं भगवंतावर, तसं भगवंतानी अर्जुनावर प्रेम केलेलं आहे. तसं आपल्या सत्शिष्याचं श्रीगुरूनं सद्गुरूनं जर प्रेम असेल तर मग न पडे गुंता कोठे काही. कुठल्याच प्रकारचा गुंता ज्ञानार्जन करण्यासाठी पडणार नाही. ज्ञानार्जन आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या श्रीगुरूंना आपली श्रद्धा असली पाहिजे. श्रीगुरूंना काय पाहिजे? श्रीगुरूंना काय पाहिजे? ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जे जो धंदा, ह्या असो नुसधा द्रष्टादृष्ट जे ज्ञानोबा सांगतात, ब्रह्मनाम सांडूनी श्रद्धा जो की जे तो धंदा, म्हणजे एक ब्रह्मनामाला टाकून जे जे आपण पूजा करू तो व्यापार आहे आपला. पण तो कसला व्यापार आहे? तर तो प्रपंचाचा व्यापार होतो. ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जे जो धंदा, ब्रह्मनामाला आपण टाकलाय आणि बाकी सगळे धंदे करत बसलो आपण. ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जो धंदा, या सो सीन नुसुधा दृष्टादृष्टी जय. ब्रह्मनामाला टाकून जो आपण धंदा करू तो आपल्याला त्रासदायक होणार आहे. त्रासदायक ज्ञानोबा सांगतात, ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जे जो धंदा, ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवता जे जे आपण करू ते आपल्याला त्रासदायक होणार आहे. ह्या असो सीन नुसुधा दृष्टादृष्टी जो, आपल्याला शीनच होणार आहे. मग आपला शीन आपल्याला घालवायचा असेल काय करायला पाहिजे? तर श्री गुरूंच्या कृपेने आपल्याला त्या ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धेने आपण नाम जपायला पाहिजे. श्रद्धेने काय करायला पाहिजे? त्या नामाचं चिंतन करायला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. काय सांगतात? श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे श्रद्धावान माणसाला ज्ञानाचा लाभ होतो. पण आपली श्रद्धा असली पाहिजे ना. आपली श्रद्धा नसेल तर त्या नामाचा लाभ होईल का? आपण नुसतंच नाम जपतो पण त्याच्यावर श्रद्धा नाही. श्रद्धा आणि सबुरी काय पाहिजे? सबुरी पण पाहिजे बरं का. आपल्या साईबाबांनी श्रद्धा सबुरी दोन मंत्र सांगितले. श्रद्धा ठेवा भगवंताच्या ठिकाणी आणि सबुरी ठेवा, नाहीतर लोक लगेच तूप खाऊन रूप यायला पाहिजे असं वाटतं माणसाला. 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात 2
2 वर्षात 3 वर्षात आपल्याला लगेच ज्ञान व्हायला पाहिजे असं होत नाही. श्रद्धा ठेवा नामावर आणि सबुरी पण पाळता यायला पाहिजे. आपल्याकडे सबुरी नसेल तर श्रद्धा आपली आपोआप कमी होते. म्हणून सबुरी पण पाहिजे. श्रद्धा आणि सबुरी हे 2 तत्व आहेत साईबाबांचे आणि ती बरोबर आहेत. साईबाबांचा मुद्दाम उल्लेख मी करतोय ते कारण एकमेव साधक होते. ते सातत्याने काय करायचं, ते दुसरा काहीच करायचे नाही, फक्त ध्यान करायचे. ते बघा ना, त्यांनी कुठला ग्रंथ वाचला मला वाटत नाही, पण सातत्याने ते आत्मचिंतन करायचं आणि त्याच्यामुळे ते एवढे मोठे काय झालं, एवढे मोठे त्यांचं मंदिर तयार झाला, एवढे साधक तयार झाले. पण त्या साधकांनी काय केलंय, पूजाच करत बसले. बाबांनी जे काय सांगितले करत नाही. तसं आपण काय करतो, जो माणूस जो आपल्याकडे अवतारी पुरुष येतो त्या अवतार पुरुषांच्या आपण काय मूर्त्या बनवू, त्यांची पूजा करतो. पण त्यांनी लिहिलंय काय ते वाचा ना. त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलंय, त्यांनी जे काय ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय त्याचं आचरण, त्याच्याकडे आपण वळत नाही आणि आपल्याला पूजा करायला आवडतं का. अगरबत्ती लावली, फूल लावला, झाला, संपला. म्हणून समर्थांनी लिहिले, भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू. क्रिया पाहता उद्धरी तिन्ही लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. काय सांगितलंय, रामाची पूजा करायला सांगितली का. धरा जानकी नायकाचा विवेकू. ज्या विवेकातून श्रीराम घडले तो विवेक आपल्याकडे प्रगट व्हायला पाहिजे. क्रिया पाहता उद्धरे तिन्ही लोकू. त्याने अशा क्रिया करून दाखवल्या. सद्गुरूंच्या आज्ञेत थांबला आणि असा राम असा शुद्ध झाला की त्याच्या क्रिया बघूनच त्याच्यासारखं आपण वागलो तर आपण श्रीराम होऊ शकतो. प्रत्येक जीवा, प्रत्येक माणूस हा रामासारखा वागला तर रामच होतो. राम म्हणता रामच होईजे. त्याच्या राम नामातून माणसाला देवत्व प्राप्त होतो. कारण क्रिया पाहता उद्धरे तिन्ही लोकू. तिन्ही लोकांचा उद्धार होऊ शकतो. एक वचनी एक पत्नी एक बाणी राम झाला. आणि आपण काय करतो, आपण रामाची पूजा करत बसलोय, पण रामाने काय लिहिले ते बघा, राम कसा वागला ते बघा. त्याचं आचरण आपण घेत नाही. लोकांना आचरण करायला आवडत नाही. पूजा करायला सगळे आवडतं माणसाला, पण आचरण कोण करेल. आणि सगळी भक्ती कशामध्ये आहे, तर भक्ती सगळी आचरणामध्येच आहे. आचार आणि विचार आणि उच्चार हे 3 गोष्टीमध्ये आपण अडकलोय. आचार चांगला पाहिजे, विचार चांगला पाहिजे, उच्चार चांगला पाहिजे. उच्चार जरी चुकीचा केला आचारामध्ये ताबडतोब माणूस फेल होतो. आचार चुकीचा केला तर उच्चार पण फेल होतात, उच्चार पण वाकडे तिकडे येतात. ज्याचा आचार चांगला नाही त्याचे उच्चार पण चांगले नाही. ज्याचा आचार चांगला आहे त्याचा उच्चार चांगले आणि त्याचे विचार पण चांगले आहेत. म्हणून सारासार विचार हरिपाठ. सार काय नाही आसार काय याचा विचार ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये लिहिलंय. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होई देह त्याचा. देह पवित्र होऊन जातो हरिपाठाच्या. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, हरिपाठाची कीर्ती जरी आपण मुखाने गायलो तरी पवित्रची होई देह त्याचा. कारण सारासार विचार. हरिपाठ सूत्रबद्ध ग्रंथ आहे. एक सूत्राने लिहिला आहे. नामसूत्र ग्रंथ आहे. हरिपाठामध्ये प्रत्येक वाक्य नामाच्या महावाक्यातून निर्माण झालेला आहे, बोधातून निर्माण झालेला आहे. तो हरिपाठ कोणी वाचत नाही किंवा त्या हरिपाठाचं अनुकरण कोणी का करत नाही, तर तो नामसूत्र ग्रंथ आहे. ग्रंथच आहे तो छोटासा, पण सूत्रबद्ध ग्रंथ आहे. सूत्राने बांधलेला ग्रंथ आहे नामसूत्रबद्ध. एक हरिपाठ तुम्हाला कळला तर बाकी काय कळायची गरज पण लागणार नाही. पण तो कळत का नाही, तर आपण अनुग्रहित नाही आहोत. आपण अनुग्रह घ्यायला पाहिजे. प्रबोधाचं चिंतन करायला पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचं करायला पाहिजे. ध्यान करायला पाहिजे, तरच आपला हरिपाठ करेल. लोक हरिपाठ काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गातात. फायदा काय त्याचा मला सांगा. गायन ही कला आहे. गायन काय
ही कळा आहे, ती कळवितो माणसाला, झुकवतं ती माणसाला. आणि हरिपाठ गाण्यासाठी नाही बरं का, हरिपाठ आपल्याला नामसूत्रबद्ध ग्रंथ आहे, नामसूत्र आहे. त्या नामाशी एकरूप कसं व्हायचं, नामाचा भाव आपल्या अंतकरणामध्ये प्रगट कसा होईल, ह्याच्यासाठी हरिपाठ आहे. मग आता त्याला काय, लोकांनी गायला सुरुवात केलं तर गा, आता आम्ही काय करणार त्याला. पण गाता गाता आपल्याला त्याचा अर्थही कळला पाहिजे. त्याचं काय कळलं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, लिहिले की नाही. मंथुनी नवनीता म्हणजे जोपर्यंत आपण मंथन करत नाही आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्याला त्या नामाचं मंथन करायला पाहिजे. किती बघा, किती सांगितलं, व्यवस्थित सांगितलंय. आपण नुसतं म्हणतो पण मंथन होतो का आपला. आत्मा को घोलने से परमात्मा की प्राप्ती होती है. साईबाबाचा मंत्र आहे, आत्मा को घोलने से परमात्मा की प्राप्ती होती है. आत्म्याला आपल्याला घोलता यायला पाहिजे. जसं आपण दही काय करतो, घुसळण करतो दहीची, आणि तिचा आपण लोणी काढतो, लोणी काढवला की तूप तयार होतो. तसं दुसऱ्याच अभंगामध्ये ज्ञानवरा सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. काय सांगतात, एक हरी आत्मा, एकच आपला हरी आहे, तो आत्मा आहे. जीव शिव समा, जीवाचा शिवाशी ऐक्य करून घ्या. वाया तू दुर्गमान घाल, दुसरीकडे लक्ष घालू नको बाबा रे, फुकट जाशील. मग आता लोक काय काय वाया जात चालले. तो आम्ही नाही म्हणत बरं का, ज्ञानोबारांनी लिहिले, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया जाशील, दुसरीकडे मन घालशील तर. मग जीव शिवाचा ऐक्य करून घ्या, जीवाला शिवाशी एकरूप करा, शिवस्वरूप करा. कारण स्वरूप साक्षात्कार सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप कसं व्हायचं, स्वरूप साक्षात्कार म्हणतात त्याला. आणि स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर मग तो कुठे गेला काय, कुठे आला काय, झोपला काय, उठला काय, बसला काय, त्याला काही फरक पडत नाही. का तर तो आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. स्वरूपी स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी तो चळेना. येथे कारण अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती तो साधू. समर्थाने व्याख्या केली साधूची. आपण तसं व्हायला पाहिजे. व समर्थाने काय लिहिले बघा, रामदास स्वामीने संपूर्ण लिहिले. स्वरूपाच्या व्यतिरिक्त रामदास स्वामी काही बोललेच नाही. स्वरूपी स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चळेना. एकदा आत्मस्वरूपाशी साधक एकरूप झाला, मग तो उठून चालायला लागला. झोपला काय, बसला काय, उठला काय, चालला काय, सगळी कर्म केली काय, दिवसभराचं कामधंदा केला काय, तरी तो चळेना. म्हणजे त्याचं अंतःकरण चंचल होत नाही. का तर स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चालेना. येथे कारण अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती, म्हणजे अंतःकरणाची स्थिती कृष्णमय भाव झाला त्याचा, कृष्णमय भाव. आणि आपला कृष्णमय भाव हाच नाम आहे. तर नाम दिलेला तोच कृष्णमय भाव आहे. नाम जप यज्ञ तो परम, लिहिलं की नाही. नाम परब्रह्म वेदार्थे, नामच परब्रह्म आहे. आणि तेच त्यांचीच ओळख नाही कोणाला, माणसाला. प्रत्येकाने नामाची ओळख घ्या. नामच परब्रह्म आहे. जगामध्ये नामच देव आहे. येथे कारण अंतरस्थिती, त्या नामाशी एकरूप भाव झाला आणि अंतःकरण म्हणजे नामाचा भाव तयार झाला. अंतर लागले भगवंती तो साधू. साधू त्याला म्हणतात कोणाला, जो आपल्या अंतःकरणाशी एकरूप झाला, आपल्या स्वरूपाशी एकरूप झाला, नामाचा भाव तयार झाला, नामाशी एकरूप झाला, तर तो साधू सांगितलाय. आणि तो साधू कसा असतो तर तुमच्या आमच्यासारखा. हो, भगवे कपडे घातल्यात, दाढ्या वाढवल्यात, माळा घातल्यात, असं आपल्याकडे रूप साधूचं आपण तयार केलंय. पण तसा नाही सांगितलंय. तो साध्या वेशात असला तरी साधूच येतो. साधे कपडे घातलेत त्याने. वेश असावा बावळा, अंतरे असावा नाना कळा. तुकोबारा सांगतात, वेश असावा बावळा पण अंतरी नाना कळा येतो. आपल्याला झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा
पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिक